नमस्कार. आपण लहानपणापासून विविध गोष्टींसाठी अनेक माध्यमातून कोचिंग घेतो किंवा ट्रेनिंग्स घेतो. पण जीवनातल्या सगळ्यात महत्वाचा निर्णय, लाईफ पार्टनर निवडताना, जीवनाला वळण देणारा लग्नाचा निर्णय ठरवताना आपण कधी कोचिंग किंवा ट्रेनिंग घेतलंय? आहे ना विचार करायला लागणारी आणि नवीन आणि वेगळी संकल्पना? आपल्याला आश्चर्य वाटेल, पण प्री मॅरेज कोचिंग आणि तेही भारत व भारताबाहेर आणि मराठी, हिंदी, इंग्रजी अशा अनेक भाषात देणारी एक महिला कोच आहे. अँड शी इज द ओनली वन, लीना परांजपे. लीना परांजपे या भारतातील एकमेव मिलेनियल मॅरेज कोच आहे. डिटॉक्स युअर मॅरेज या पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत. त्यांनी 150हून अधिक सेमिनार्स आणि वेबिनार्स घेतले आहेत. 4000हून अधिक तास त्यांनी यासाठी देऊन जवळपास 4600हून अधिक जोडप्यांना मार्गदर्शन केलं आहे. सिमेंटिंग वेडिंग विथ मॅरेज या उद्देशाने मॅरेज काउन्सेलिंग आणि मॅरेज कोचिंग या क्षेत्रात त्या जवळपास 25 वर्ष काम करत आहेत. सॉनिक ऑक्टेव्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे मुलाखतींच्या सदरात आज आपण थेट संवाद साधणार आहोत मिलेनियल मॅरेज कोच लीना परांजपे यांच्याशी. नमस्कार लीनाताई. नमस्कार. नमस्कार गायत्री. सॉनिक ऑक्टेव्स परिवारातर्फे मी गायत्री वैशंपायन तुमचं मनापासून स्वागत करते. नमस्कार. लीनाताई, मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा वाटतो की तुम्ही मॅरेज काउन्सेलिंग तर करताच, पण मॅरेज कोचिंग करता, तर यातला नेमका फरक काय आहे? म्हणजे ही मॅरेज कोचिंग ही संकल्पना थोडी जरा वेगळी आहे, अजून खूप जणांना माहित नाहीये. करेक्ट. सो सर्वात पहिलं सांगायचं तर मी मॅरेज काउन्सिलिंग नाही करत, कारण एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही ट्रायल अँड एरर वे मध्ये तुम्ही केलेली असेल आणि जर का ती इम्प्लिमेंट करताना कुठेतरी तुम्हाला तो रिझल्ट देता येत नसेल, तर त्या संकल्पनेच्या पुढचा विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि तेच एक्झॅक्टली माझ्या रिसर्चमधून किंवा ह्या एक्सपिरियन्समधनं मी एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला आणि असं जाणवलं की विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द काउन्सिलर्स जे खरंच अथक प्रयत्न करतायत आणि इतके हेल्प करायचा प्रयत्न करतायत म्हणजे जोडप्यांना, पण समहाव काउन्सिलिंग आणि एस्पेशली कपल काउन्सिलिंग इट इज नॉट वर्किंग ग्लोबली. मी असं ह्यानुसार म्हणतीये की एखाद्याला उपदेश देणं, सजेशन देणं किंवा त्याला आपल्या एक्सपिरियन्सनुसार त्याला काही ॲडव्हाइस देणं हे डेफिनेटली खूप चांगलं काम आहे. पण नुसतं ॲडव्हाइस किंवा नुसता सल्ला घेऊन जर ती व्यक्ती स्वतःच्याच मनाप्रमाणे निर्णय घेणार असेल तर रिझल्ट कसा काय एन्जॉय करणार? आणि ह्याच प्रश्नाभोवती मी खूप जास्त विचार केल्यानंतर मला असं वाटलं की कुठेतरी ऍक्शन कमी पडतीये, नुसताच गायडन्स आणि ऍडवाइस कामी नाही येत आहे. आणि त्याच्यातनं ही कोचिंगची संकल्पना माझ्या डोक्यात आली. ओके, पण म्हणजे नेमकं कोचिंग ही संकल्पना काय आहे, थोडं विस्ताराने सांगू शकाल? करेक्ट. सो कोचिंग मध्ये ना गायत्री मेनली ह्याच्यामध्ये ऍक्शन ओरिएंटेड प्रोग्राम आहे. आय विल होल्ड यू अकाउंटेबल फॉर दिस. तुम्हाला ह्या गोष्टी करायच्याच आहेत, कारण तुम्ही सल्ला घेतलायत, तुम्ही आता उपदेश घेतलायत जो मी देत नाही, पण जर तुम्ही घेतलेला असेल तर त्याच्या पुढे तुम्हाला तो उपदेश कृतीत उतरवण्याची गरज आहे. जर जोपर्यंत तुम्ही तो इम्प्लिमेंट करत नाही, जोपर्यंत तुम्ही एखादी कृती करत नाही, जोपर्यंत तुम्ही एक स्वतःला थोडासा चेंज करत नाही, बदलाव आणत नाही तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये, तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट मिळणारच नाहीये. आणि विदाउट रिझल्ट यू आर गोइंग टू फील की अरे हे वर्कच नाही होत आहे, किंवा हे नातं म्हणजे लग्न या संस्थेमध्ये कुठला तरी विश्वास डळमळतोय आजच्या मिलेनियल्सचा, जस्ट बिकॉज दे आर नॉट अवेअर ऑफ द डीलिंग टेक्निक्स ह्या मुद्द्यामुळे. सो कोचिंग मध्ये ऍक्शन प्रोग्राम आहे, कोचिंग मध्ये अकाउंटेबिलिटी आहे. पण म्हणजे कोचिंग हे प्री मॅरेज कोचिंग आहे का पोस्ट मॅरेज कोचिंग पण आहे? प्री मॅरेज कोचिंग हे आजची काळाची गरज आहे, पण मी स्पेसिफिकली इव्हन अर्ली पोस्ट मॅरिटल कोचिंग पण देते.
अर्ली पोस्ट मॅरिटलचा उद्देश आहे 0 to 3 इयर्स जेव्हा तुमचं मॅरेज एज असेल तर त्यावेळेला नातं इतकं नव्याने फुलत असतं तर त्यावेळेला तुम्हाला आधाराची गरज असते. तर कुठेतरी हनीमून फेज संपल्यानंतर तुमचं फ्रिक्शन चालू होतात, प्रॅक्टिकॅलिटीमध्ये तुम्ही येता आणि यू डोंट नो हाऊ टू डील विथ इट. मग तेव्हा कुठेतरी नात्यामध्ये किंवा लग्न संस्थेमध्ये कुठेतरी अविश्वास निर्माण होण्याची भीती असते. आणि त्यावेळेचं कोचिंग जेव्हा तुम्ही घेता तेव्हा ती क्लॅरिटी यायला तुम्हाला मदत होते. नात्याचा बेस बिल्डअप करायला तुम्हाला ते जास्त म्हणजे फाउंडेशन बनवण्याकरता ते जास्त कामी येतं. ओके. प्री मॅरेज कोचिंग मध्ये म्हणजे काय प्रकारचं मार्गदर्शन असू शकतं? म्हणजे कोणकोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही मार्गदर्शन करता? सर्वात पहिला आपण एक विचार करूया की एक दोघांची कम्पॅटिबिलिटी चेक घेतली आहे. म्हणजे त्यामध्ये सगळ्याच टाईपच्या कम्पॅटिबिलिटी झाल्या. लाईक होरोस्कोप पण बघितला, प्रोफेशन पण बघितलं, मॉनिटरी लेवलवरती पण चेक केलं आणि त्यावरती तू छान आहेस माझ्यासाठी आणि मी छान आहे तुझ्यासाठी ही अशी म्हणजे असा ऍक्सेप्टन्स पण आला, एकमेकाला स्वीकार पण केलं. आणि मग जे काही त्या लग्नाच्या सेलिब्रेशन करता दोन्ही फॅमिलीज अगदी म्हणजे तो जो काही सोहळा असतो त्याकरता सगळे अगदी त्याच्या म्हणजे कामी लागतात असं मी म्हणेन. आणि त्या एका दिवसाकरता इतकी छान इन्व्हेस्टमेंट, एवढं डिव्होशन, एवढं कमिटमेंट आणि खूप सुंदर होतं. सो वेडिंग प्लॅनर्सना हायर करणं, प्रोफेशनल सर्व्हिसेसना हायर करणं, 5 दिवसाचा आता आपल्याकडे सोहळा व्हायला लागलाय, लाईक संगीत, मेहंदी, हळद, हे सगळं इतकं छान. आणि तुझा मी आणि माझी तू असे रील्स बनवून सुद्धा आपण पोस्ट करायला लागलोय. पण दुसऱ्या दिवशी हे जे काही वेडिंग 1 दिवसाचं आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळी मॅरेज मध्ये कन्व्हर्ट होतं. ह्याकरता आपल्याकडे काहीच सोय नाहीये. म्हणजे ज्या नात्याच्या बेसवरती आपण हा सगळा तामझाम आणि सोहळा आयोजित करतोय त्या नात्याचा बेसच आपण बनवला नाहीये. म्हणजे नुसतंच वरवरचं नातं नाही का झालं, हे खूप सुपरफिशियल झालं. त्यामुळे असं होतं लग्न आणि संसार ह्यातला मिलापच त्यांना कळत. त्यामुळे लग्नाकरता रेडी असणारं कपल संसाराकरता रेडी असेलच असं नाही. त्यामुळे वेडिंग करता आपल्याकडे वेडिंग प्लॅनर्स आहेत गायत्री, पण आपल्याकडे मॅरेज प्लॅनर नाहीये ग. त्यातून ही संकल्पना आली की अरे तुम्ही मिलेनियल्स एवढे छान, एवढे एनर्जेटिक, एवढे स्मार्ट आहात आणि ऑल दीज कॅरेक्टरिस्टिक्स यू आर युझिंग ओनली इन युअर प्रोफेशन अँड नॉट इन युअर पर्सनल लाईफ. व्हॉट इज अ पॉइंट ऑफ दॅट? कारण यू नीड टू बी लिटल बिट स्मार्ट इनफ टू बिल्ड अ रिलेशनशिप. नाही तर तुम्हाला नातं क्रिएट करून काय उपयोग आहे? कुणीच नातं तोडण्याकरता नाही करत, पण नातं आपोआप बिल्ड होतं. हे जे काही गृहीत धरणं आहे ना, या गृहीत धरण्याच्या संकल्पनेला आपल्याला इथे म्हणजे फुलस्टॉप देण्याची गरज आहे असं मला वाटतं कुठेतरी. म्हणून ही प्रीमॅरिटल कोचिंगची संकल्पना डोक्यात आली की अरे नातं बिल्ड करताना कुठेतरी नात्याचा बेस पक्का आधी निर्माण करा. आणि त्याकरता मग हे प्रीमॅरिटल कोचिंग 1 महिन्याचा कोर्स आहे हा, आणि तो डेफिनेटली हेल्प करतो जस्ट टू गेट द सुपर क्लॅरिटी. म्हणजे थोडक्यात सुरुवातीला बऱ्याच वेळा असं होतं की फक्त पत्रिका पाहिली जाते किंवा समोरच्याला पाहून एक त्याला शारीरिक आकर्षण या दृष्टिकोनातून विचार करतो, पण संसार करायचा आहे आपल्याला याच्याबरोबर, या पातळीवरती जो विचार असेल तो मला वाटतं कुणीतरी सांगण्याची गरज आहे. अगदी बरोबर बोललीस तू, पण ह्याला ना मी खूप गंभीर वळण असं नाही देत. कारण मिलेनियल्स हे खूप असे हॅपी गो लकी आणि खूप असे छान जनरेशन आहे ग. म्हणजे आपल्या जनरेशन प्रमाणे अशी खूप सॅक्रिफाईस वगैरे करणारीही नाही, आपणही थोडं बहुत केलं असेल, पण आताची जनरेशन तशी नाहीये. तर त्यांचा विचार करून आपल्याला जर करायचं असेल तर मला असं म्हणायचंय ठीक आहे, तुम्ही सॅक्रिफाईस डेफिनेटली नका करू. इथे काही आपण मॅरेजला प्रमोट करत नाही आहोत, पण मग कमिटमेंट कुठे गेली? जे नातं तुम्ही बिल्डअप करताय तर ते नातं बिल्डअप करायला तुम्हाला कुठेतरी त्याचा पाया तर बनवावा लागेल की नाही, तरच ते उभं राहणार आहे. समवेअर इट इज हॅपनिंग दॅट यू आर टेकिंग युअर पार्टनर अँड युअर मॅरेज फॉर ग्रांटेड.
की हे आपोआप होईल, हे असं आपोआप होईल आणि हे आपलं आपलं उभं राहील. आले प्रॉब्लेम्स तर बघू मग नंतर. पण ह्या प्रॉब्लेम्सना डील करायचं टेक्निकच तुम्हाला माहिती नाहीये, तर प्रॉब्लेम आले की तुम्ही फक्त पळवाट शोधता. मग तू तुझ्या माहेरी राहा किंवा मी माझ्या माहेरी राहतो. पण हे डील करायचं हा, म्हणजे हा सोपा हा, उपाय झाला ना. सो हा. प्रीमॅरिटल कोचिंग मध्ये असं होतं की येस आय एम विलिंग, सी वी हॅव बोथ हॅव चोजन इच अदर ऍट अ फर्स्ट प्लेस. अगदी. तर मग एक आठवड्याचं तिचं कोचिंग होतं, ज्यामध्ये 5 सेशन्स होतात, ज्यामध्ये तिचं अपब्रिंगिंग, तिच्या व्हॅल्यूज, तिचे प्रिन्सिपल्स, तिचे बिहेवियरल पॅटर्न्स हे बघितले जातात. कारण माणूस जसा वेगवेगळा अपब्रिंगिंग मधनं येतो, त्याप्रमाणे त्याचे व्हॅल्यूज आणि त्याचे प्रिन्सिपल्स वेगळे असतात. सो वी नीड टू अंडरस्टँड की तिचं स्वतःचं मत काही वेगळं असू शकतं, त्याचं मत वेगळं असू शकतं. त्यामुळे तिला एक सेपरेट वीक दिला जातो, एक सेपरेट वीक ग्रूमला दिला जातो, नवऱ्या मुलाला दिला जातो. एक तिसरा वीक दोघांना ऍज अ कपल म्हणून कोचिंग दिलं जातं की तुम्हा दोघांना कोणत्या कोणत्या परिस्थितीमध्ये जावं लागेल याचे डेमोज दिले जातात, याची प्रिपरेशन केली जाते. ओ वा. कारण हे ओके. प्रॅक्टिकॅलिटी आहे ना, नुसतंच फिलॉसॉफी आपल्याला टाकून किंवा सांगून इथे शेअर करून उपयोग नाहीये. प्रॅक्टिकली आपल्याला वी हॅव टू मेक देम अडॅप्टेबल टू द सिच्युएशन की तुम्ही अशी परिस्थिती आली तर एक दोघांबरोबर कसं मॅनेज करणार आहात, कसं डील करणार आहात. आणि मग चौथा वीक जो आहे तो त्याचे आई वडील आणि तिचे आई वडील अशांबरोबर या 6 जणांचं कोचिंग होतं एकत्र. म्हणजे ह्या पूर्ण वीक मध्ये आधी तिचे आई वडील, मग त्याचे आई वडील आणि मग 6 जण एकत्र. सो होतं असं, अच्छा माझ्या सासऱ्यांना ना ह्या गोष्टी आवडत नाहीत किंवा माझ्या सुनेला ही गोष्ट आवडत नाही, माझ्या जावयाला असं बोललं की राग येतो किंवा हा मुद्दा त्यांच्या लाईफमध्ये घडलेला आहे त्याच्या लहानपणी, त्यामुळे त्याला हे डील करताना आपल्याला दुसऱ्या प्रकारे डील करावं लागेल. हा सेन्सिटिव्ह टॉपिक आहे हिच्यासाठी. फॉर एक्झाम्पल देते मी, म्हणजे सवयी आपल्याला एकमेकांच्या कळतात आणि मग आपण ऑलरेडी प्रिपेअर्ड राहतो लग्नानंतर येणाऱ्या सिच्युएशन्सना डील करायला. म्हणजे थोडक्यात आपण विचार हा केलेलाच नसतो की आपलं व्यक्तिमत्व काय आहे, आपल्या अपेक्षा काय आहे, तोही एक कुठेतरी विचार करायची दृष्टी मिळते. आणि शिवाय दोन्ही तफावत जरी असली तरी काय आपल्याला सोडायचं आहे किंवा काय काही गोष्टींची आपल्याला ऍडजस्टमेंट करायची आहे याची थोडी कल्पना, प्रॅक्टिकॅलिटी येऊ शकते. आणि ते ऍक्सेप्टन्स लेवलला जातं, लक्षात घे. कारण लग्नानंतर अपेक्षा असतात विच इज कम्प्लिटली व्हेरी नॉर्मल. पण ह्या अपेक्षा असतील तर अपेक्षाभंग होणार. पण अपेक्षाभंग जरी झाला तरी पण माणूस सोडत नाही ना एकमेकाला. कारण मी तुझा हे मी स्वीकार केलाय, त्यामुळे मी जरी अपेक्षांचा माझ्या भंग झाला तरी सुद्धा मी गिव्हअप नाही करणार आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टी पायी. मेसेज असा जातोय की माझ्या अपेक्षा भंग झाल्या किंवा हे असं नाहीये तर इमिजिएटली जज केलं जात आहे आणि कुठेतरी ही व्यक्ती चुकीची आहे असं ठरवून ते नातं म्हणजे तोडलं जात आहे कुठेतरी. सो ह्याकरता प्री मॅरिटल कोचिंग खूप उपयोगी पडतं. म्हणजे आधी आपल्याला प्रिपरेशन मिळते, प्रिपरेशन टाइम मिळतो, आपल्याला एकमेकांमध्ये थोडी पारदर्शकता राहते, स्वभावांबद्दल मी म्हणते. त्यामुळे तुम्ही मॅच मेकिंग करता पण तुम्ही व्हॅल्यूज मॅच करतच नाही एकमेकांच्या. वा, हा महत्वाचा विचार आहे. माइंड मॅचिंग व्हायला पाहिजे ना कुठे. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की सेम टू सेम माझ्याच व्हॅल्यू त्याच्यासारख्या असतील किंवा त्याच्या व्हॅल्यू माझ्यासारख्या असतील, असं नका बघू तुम्ही. तुम्हाला कम्प्लीट कोणीच करणार नाही. आणि प्लीज डू नॉट लुक फॉर दॅट की माझा पार्टनर मला कम्प्लीट करेल. नो नो नो, नोबडी इज देअर टू कम्प्लीट यू. यू वॉन्ट समबडी हु विल कॉम्प्लिमेंट यू. तुम्हाला ऍक्च्युली पूरकता हवी आहे. त्यामुळे कम्पॅटेबिलिटी ही इमोशनल लेवलला चेक करण्याची खूप गरज आहे. सगळ्या कम्पॅटेबिलिटीज बघितल्यात तुम्ही, फायनान्सला बघितलं, ॲस्ट्रॉलॉजी लेवलला बघितलं, मेडिकल लेवलला बघितलं, करिअर लेवलला बघितलं, प्रॉपर्टी लेवलला बघितलं, दिसण्याच्या बाबतीत बघितलं, सगळ्या गोष्टी झाल्या. मग तरी सुद्धा खटके का उडतात? तर खटके उडणं इज अ नॉर्मल थिंग.
आज आमचे एवढ्या वर्षानंतर सुद्धा खटके उठतात माझे आणि सुहासचे. पण ते डील तर करता यायला पाहिजे. इट शुड बी अ फेअर फायटिंग, राईट? हम्म. Right. म्हणजे उगीचच वाद आहे बरोबर. म्हणून करायचा असं नाहीये ना. त्याच्यातनं काहीतरी नवीन काहीतरी इन्साइट मिळायला पाहिजे. त्याच्यातनं आपलं नातं कुठेतरी फुललं पाहिजे. सो हे तयारच नसतात ह्या फ्रिक्शन्स करता, तर त्याची इमोशनल कम्पॅटिबिलिटी आधी तुम्हाला बिल्ड करता येते लग्न करायच्या आधी. बऱ्याच वेळेला मुलींनी असं फिक्स ठरवलेलं नसतं की मला एकत्र कुटुंबात राहायचंय, नाही राहायचंय. आणि मग अशा वेळेस कोचिंग करताना काय अडचण येऊ शकते? जर अपेक्षाच जर क्लिअर नसतील किंवा करिअर आणि करिअर करायचंय, कशा पद्धतीने करायचंय, लग्नानंतर कशाला महत्व द्यायचंय, ह्याची जर क्लॅरिटी नसेल, तर तुमच्याकडून काय म्हणजे त्यासाठी मार्गदर्शन केलं जातं? खूप छान आणि म्हणजे असा अगदी अप्रोप्रिएट प्रश्न आहे हा. कारण जेव्हा मला अप्रोच होतात प्रीमॅरिटल फेजमध्ये, त्यावेळेला पहिली गोष्ट सेल्फ इम्पॉर्टन्स, सेल्फ लव्ह, कॉन्फिडन्स, सेल्फ रिस्पेक्ट काय आहे हेच या मुलींना बऱ्यापैकी माहिती नसतं. आणि आजच्या या टेक्निकल मेकॅनिकल युगामध्ये सेन्सिटिव्हिटी इतकी लोप पावत चालली आहे हळूहळू, की जे काही बाहेर दिसतंय त्यालाच सत्य मानलं जात आहे. ऍक्च्युली इट इज नॉट अ रियालिटी. त्यामुळे माणूस कसा वागेल म्हणजे त्याला इम्पल्सिव्ह लेवलवरती जज केलं जात आहे. सो इन्स्टेड ऑफ दॅट, आपण जर का आपला कॉन्फिडन्स, आपली स्पेस, आपल्या व्हॅल्यूज, आपला रिस्पेक्ट स्वतः आपण अवेअर असू ना, तर आपल्याला नातं फुलवण्याकरता जरी प्रॉब्लेम्स आले तरी सुद्धा आपल्याला भक्कमपणे आधार म्हणून उभं राहू, म्हणजे आपण राहू शकतो आपल्या पार्टनर करता. तर ह्या मुली जेव्हा मला कॉन्टॅक्ट करतात तेव्हा त्यांना ऍक्च्युली सेल्फ डिस्कव्हरी कॉल दिला जातो. हा सेल्फ डिस्कव्हरी कॉल एवढ्यासाठी आहे की बाबा तुम्ही आधी स्वतःतली स्ट्रेंथ समजा. नुसतंच विमेन एम्पॉवरमेंट बोलून नाही ना चालणार. कारण विमेन एम्पॉवरमेंट म्हणजे फक्त प्रत्येक गोष्टीला नाही म्हणणं आणि मी म्हणेन तेच करायचंय ह्याच्यावरती टिकमार्क करणं नाहीये ना. सो विमेन एम्पॉवरमेंटची डेफिनेशन कुठेतरी चुकीची घेतली जाते आजच्या मुलींकडनं. मी सगळ्या डेफिनेटली नाही म्हणणार, काही काही पण घेतली जाते. आणि ती न घेता जर का आपण स्वतःमधला बिलीफ वाढवला, स्वतः आपण आपली इमोशनल मॅच्युरिटी वाढवली, तर ह्या स्ट्रेंथवरती आपण जे करतोय ते आपण कॉन्शियसली करू. म्हणजे पार्टनर जरी मला निवडायचा आहे, जरी मला तो सगळ्या ह्या फेजमधनं मला आवडला, तरी इमोशनल लेवलला तो माझ्याशी किती कम्पॅटेबल आहे हे बघितल्याशिवाय मी पुढचं पाऊल नाहीच ना उचलणार. एवढा भक्कमपणा तुमचा स्वतःवर पाहिजे. सो अशा प्रकारे त्या घेतात आणि चार्ज. आय एम सो प्राऊड ऑफ दॅम. म्हणजे आजच्या मी परत परत म्हणेन मिलेनियल जनरेशन माझी सर्वात आवडती जनरेशन आहे. एवढ्यासाठी जरी एवढा 20-25 वर्षाची तफावत असली तरी सुद्धा की ही लोक ना खूप फास्ट ऍक्शन टेकर आहेत. यांना फक्त कळत नाहीये. जेव्हा त्यांना कळतंय की हे अशा प्रकारे डील करायचंय, ओके, ते टेक द चार्ज इमिजिएटली. दॅट्स व्हॉट द ब्युटी इज. आय मीन, पण माहिती नसेल तर मात्र माहिती करून घेण्याची मात्र गरज आहे. बरोबर आहे. पण मग तरी सुद्धा आता लग्न टिकण्याचे प्रमाण असं म्हणजे कमी झालेलं दिसत नाहीये, ते वाढतच आहे. किंवा आता मुली पण असं म्हणतात की आपण लग्न उशिरा करूया, मुला-मुलींचं उशिरा करण्याचं प्रमाण वाढलंय. तर याचं काय कारण असू शकेल? म्हणजे किंवा आता लिव्ह इन द रिलेशनशिप्स आता नवीन संकल्पना निर्माण झाली. मला वाटतं लेट इस नॉट जज धिस जनरेशन की ठीक आहे, तुम्हाला लिव्ह इन मध्ये राहायचंय, तुम्ही लिव्ह इन मध्ये राहा. तुम्हाला बंड पुकारायचंय, तुम्ही बंड पुकारा. तुम्हाला आई वडिलांना अगेन्स्ट म्हणजे त्यांना कन्व्हिन्स करून जरी तुम्हाला आधी रिलेशनशिप एक्सपिरियन्स करायचंय, तुम्ही तसं करा. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करू शकता. एवढं फ्रीडम तुम्हाला आहे. आधीच्या जनरेशनला ते नव्हतं, तुम्हाला आहे. मग जर ते तुम्हाला आहे तर ते राईट वेनी जायला पाहिजे ना. कुठेतरी ते हार्मनी मधनं जायला पाहिजे की आपण जी गोष्ट करतोय त्याचा आपल्याला पुढे लाईफमध्ये त्या ऍक्शन्स मधनं आपल्याला रिझल्ट मिळाला पाहिजे. तुम्ही कॉन्शियसच नाही आहात की तुमच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत ते. कारण तुम्हाला वाटतंय की आता करिअर ओके सेट आहे,
छान बँक बॅलन्स आहे, ओके सेट आहे, फायनान्शियली मी फ्री आहे, ओके एव्हरीथिंग इज प्रॉपर, चला आता लग्न करूया. आणि घरातले सुद्धा डेफिनेटली प्रेमापोटी, अगं आता तुझं 26 वर्ष वय झालं, 31 वर्ष वय झालं, 30ची आलीस किंवा 29 वर्षाचा तू झालास, व्हॉट एव्हर XYZ, पण ह्याच्यातनं त्यांचं लग्न करण्याकरता उत्सुक असतात. पण त्यांच्यासाठी तुम्ही लग्न नाही करत आहात. नंबर 1 थिंग इज. आणि नंबर 2 बरोबर. थिंग इज, इफ यू आर डुईंग इट फॉर युअर सेल्फ, यू शुड बी व्हेरी क्लिअर अबाउट युअर पर्पज ऑफ मॅरेज. तुम्ही लग्न का करताय ह्याची क्लॅरिटी तुमच्या डोक्यात कन्फर्म पाहिजे. मी महत्वाची इथे गोष्ट आहे. हा, बरोबर आहे. म्हणजे यू मॅरी इन पर्स्यूट ऑफ हॅपीनेस अँड देन यू टेक डिवोर्स इन सर्च ऑफ हॅपीनेस. शेवटी हॅपीनेस काही मिळतच नाही. मग टॅबलेट वरती जावं लागतं कारण आमचा मेंटल पीस हरवतो. वाय आर यू डुईंग व्हॉट यू आर डुईंग, हे समजणं फार गरजेचं आहे. आणि मी अक्षरशः म्हणजे जीवतोडपणे हे सांगतेय की तुमची क्लॅरिटी तुम्हाला पाहिजे. वन्स यू नो दिस पर्पज, तुमच्याकडे कॉन्शियसनेस असेल की मी हे का करतोय किंवा मी हे का करतेय, म्हणजे मग तुम्ही त्याच्याकरता जरी भांडणं झाली, जरी काही चॅलेंज आला, तरी तुम्ही त्याला इनिशिएट कराल. तुमच्याकडे तेवढं धैर्य असेल की मी ह्याला फिक्स करण्याकरता माझ्याकडे तेवढी इन्व्हेस्टमेंट पण आहे, इमोशन्सची ॲज वेल ॲज पैशाची, ॲज वेल ॲज वेळेची, आणि तुम्ही ते फिक्स कराल. आज असं होत आहे ना गायत्री, की इथे काय म्हणता येईल, म्हणजे लग्न केलं जात आहे, सोहळा झाला, सगळं हनीमून फेज झाली, त्यानंतर राहायला सुरुवात झाल्यानंतर जेव्हा फ्रिक्शन्स येतात, केवळ माहिती नाहीये कशा प्रकारे डील करायचंय, तो म्हणतोय की डिवोर्स घेऊया आपण, नाही पटत आहे आपलं. त्याचे आई वडील म्हणतायत की नाही तुमचं पटत आहे तर ठीक आहे बाबा, घेऊन टाक, मोकळं कर, एकदा काय ते आपण दुसरं कोणीतरी बघू. इज इट रिअली सो सिम्पल? इज इट गोइंग टू गिव्ह यू द सोल्युशन? म्हणजे मला म्हणायचं आहे की अरे आई वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये तुमची रिप्लेसमेंट आहे का? चला मला आई नाही आवडलीये, चला आईला रिप्लेस करूया आपण. नाही बाबा, मला जामच कडक आहेत माझे बाबा, मला रिप्लेस करायचंय. डू वी डू दॅट? इफ वी आर नॉट डुईंग इट, आपल्या मुलांच्या बाबतीत आपण रिप्लेसमेंट नाही करत, मग ह्याच नात्याला तुम्ही गृहीत का धरता? मग इथे तुमची कमिटमेंट कुठे गेली? आणि कमिटमेंट ही काही गन पॉइंट वरती नसते, त्याच्यामध्ये डेडिकेशन आहे, त्यामध्ये काही ऑब्लिगेशन नाहीये. त्याचे 2 मिनिंग्स आहेत कारण कमिटमेंटचे. सो ऑब्लिगेशन नकोय आपल्याला, सक्ती जबरदस्ती नकोय, पण डेडिकेशन तर पाहिजे एखाद्या गोष्टीमध्ये. करिअरमध्ये डेडिकेशन आहे, मग मॅरेजमध्ये, तुमच्या नात्यामध्ये, मॅरेजला सुद्धा बाजूला ठेवूया, पण तुमच्या नात्यामध्ये तर कमिटमेंट पाहिजे. छोट्या गोष्टी मॅटर नाही केल्या पाहिजेत. जरी मॅटर केला तरी तो बोलला किंवा ती बोलली मला डिवोर्स घ्यायचा आहे, तर तिचा थॉट तुझी रियालिटी नाही ना बनवू शकत. म्हणून हा सेल्फ कॉन्शियसनेस आणि अवेअरनेस लग्नाच्या आधी बिल्डअप करण्याची गरज आहे, की काही झालं तरी माझ्याकडे तेवढी स्ट्रेंथ आहे आणि क्लॅरिटी आहे की मी काय करतोय आणि मी काय करतेय. म्हणजे तुम्ही वेदर यू आर इन लिव्ह इन रिलेशन्स किंवा तुम्ही लग्नामध्ये असाल तरी सुद्धा जे काय कराल ते विचारपूर्वक आणि त्याची जबाबदारी घेण्याची एक तयारी पाहिजे. करेक्ट. पण आय एम नो वन टू जज देम की बाबा लग्नच करा म्हणून. नो, नॉट एट ऑल. प्लीज, इट्स युअर डिसिजन. त्यामुळे 15 वर्ष एकत्र राहून सुद्धा महिन्याभरात तुटलेली लग्न मी बघितली. 15 वर्ष नात्यामध्ये राहून लग्न झाल्यानंतर महिन्याभरात नातं तुटलं की नाही बाबा, नाही जमत आहे आपलं. अरे म्हणजे 15 वर्षाचं नातं नव्हतं काही, ते खूप असं सुपरफिशियल लेवलला होतं, त्याच्यामध्ये गहराईच नव्हती. नुसता गहराई पिक्चर येऊन उपयोग नाहीये, मी बघितला नाहीये, पण मी जे काही वाचत होते त्याच्यावरनं, आय एम नो वन टू कमेंट ऑन दॅट, पण एक शब्द आला म्हणून मी म्हणते, त्या डेप्थला जायला पाहिजे ना तुम्हाला. आणि परत असं एक अजून सांगेन, सोलमेट आणि हॅपीली एव्हर आफ्टर आणि मेड फॉर इच अदर असं नकारे म्हणू, हे सगळं मिथ आहे. प्लीज, हे बोलायला सोपं आहे, गिफ्ट द्यायला सोपं आहे, लिहायला सोपं आहे, जगायला खूप कठीण आहे, कारण ती प्रोसेस आहे. इट टेक्स इयर्स टू बिल्ड अनकंडिशनल लव्ह. पण मग मैत्रीचंही असंच आहे का? म्हणजे मित्र म्हणून आपण जोडीदाराकडे पाहायचंच नाही का? ते नाही मी म्हणत आहे, पण जोडीदार हा जोडीदार असतो, हळूहळू तो मित्र बनतो. अपेक्षा नको ठेवूया खूप, कारण आपण त्यांनी ना केऑस करतोय. कुठेतरी आपण स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारतोय,
ना वाव देऊन अननेसेसरी मग ते ओव्हर थिंकिंग होऊन जातं. कारण मित्र हा चांगला मित्र आहे, चांगली मैत्रीण आहे, सख्खा मित्र सख्खी मैत्रीण असू शकते, पण जोडीदार हा जोडीदार आहे. काही लिमिटेशन्स आहेतच आहेत, 100% आहेत. त्यामुळे ओव्हर ट्रान्सपरन्सी डज नॉट वर्क इनिशियली. अगेन आय वुड से, एकदा आपल्याला एकमेकाचा अंदाज आला की मग वी हॅव टू बी ट्रान्सपरंट डेफिनेटली, पण इनिशियली ओव्हर ट्रान्सपरन्सी डझंट वर्क. तुम्हाला हळूहळूच त्या नात्यामध्ये उतरायचंय. हळूहळू जसं ते फुलत जाईल तसं कदाचित जसं नाही तुमच्या त्या फुलत जाणार, नाही 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 नाही, जसं फुलत जाईल तसं नाही, आपल्याला फुलवायचं ते कॉन्शियस एफर्ट्सनी. आपोआप सगळा जो प्रकार आहे ना, जो आधीच्या जनरेशनचा होता, हे सगळं आता करून नाही चालत आहे. आणि हा विचार आपण या बाबतीत कधीच करत नाही, मॅरेजच्या बाबतीत. असं वाटतं लग्न झालंय, चला आता. म्हणजे काही आपोआप आता फिक्स होतील. किंवा मी असं सांगू शकते ना, की म्हणजे अरे माझी आई तुझी आई समज, तू माझे वडील तुझे वडील समज, आमच्या घरामध्ये सगळं एकदम इतकं फ्री वातावरण आहे, तुला पण तसंच प्रेम करतील. किंवा हे सगळं तुम्ही बोलताय, ती नवीन आलीये ना, तिला जगायचंय ते, तिला तिच्या स्पीडनी जगू दे, तिला तिच्या स्पीडनी नाती बिल्डअप करू दे. तुम्ही प्रेम देताय हा तुमचा मोठेपणा आहे, चांगली गोष्ट आहे, पण तिचा स्वतःचाही काहीतरी स्पीड असेल की नात्यामधल्या इमोशन्सना इन्व्हेस्टमेंट जेव्हा ती करते तेव्हा त्या नात्यात उतरण्याचा, ते नातं फुलवायचा तिचा स्वतःचा स्पीड असेल समजून घेण्याचा. एक्झॅक्टली. त्यामुळे एखादी व्यक्ती जर वेळ लावतीये तर ती काहीतरी म्हणजे काय म्हणता येईल, हा डाऊट नाही येता कामा, हा संशय नाही येता कामा की ही का नाही कम्फर्टेबल आहे आमच्या घरामध्ये येऊन सुद्धा. This is none of your fault. It is not your fault. It is her speed of understanding and accepting you. म्हणजे तिचाही दोष नाही, तुमचाही काही फॉल्ट नाही, पण गिव्ह सम टाइम. एक्झॅक्टली. त्यामुळे पेशन्स नसल्यामुळे ह्या जनरेशनमध्ये ही सगळी गडबड होती. आणि दुसरी गोष्ट, नातं बनवताना खूपच जास्त डीपर लेवलला फिअर आणि इन्सिक्युरिटी आहे. म्हणजे वर्माला घालतानाच जर का तुमच्या मनामध्ये भीती आणि इन्सिक्युरिटी असेल नात्याबद्दल, तर तसेच तुम्हाला रिझल्ट येणार आहेत. पण मग हे मी केवळ कमेंट करायची म्हणून नाही हा करत आहे मिलेनियल्सला. म्हणजे कुठेही असा वेगळा अँगलनी असा विचार नका करू की मी टोमणा मारतीये किंवा काही. वी नीड टू अंडरस्टँड देअर पेन. यु नो, ऍक्च्युली या जनरेशनचा पेन समजणं गरजेचं आहे. कोणीच नातं तोडण्याकरता नाही करत, राईट? मग ह्या जनरेशनला असं काय होतंय की ज्याच्यातनं त्यांना पुढे जाऊन नातं तोडावंसं वाटतंय? जस्ट बिकॉज दे डू नॉट हॅव द करेज अँड दे डू नॉट हॅव द अवेअरनेस हाऊ टू डील विथ दिस फिअर अँड इन्सिक्युरिटी. आणि हे जर डिलिंग टेक्निक त्यांना शिकवलं तर ते इमिजिएटली तेवढे फ्री होऊन, स्मार्ट होऊन आपल्या नात्यावरती काम करायला लागतात. हा माझा अनुभव आहे. पण असं होऊ शकतं का की म्हणजे आता मुलगा आणि मुलगी दोघंही जर आले तुमच्याकडे, तर दोघांनाही मार्गदर्शन मिळून ते उपाय सुचवणं जास्त सोपं जातं. पण काही वेळेस आता लग्न झालेलं आहे, 3 वर्षाच्या आत काही खटके उडालेले आहेत, आणि मग अशा वेळेस एकच कोणीतरी तुमच्याकडे आलं, तर कशा पद्धतीने ती सिच्युएशन कशी हँडल करावी? म्हणजे ओके, मी इथे क्लिअर करू इच्छिते की प्री मॅरिटल कोचिंग मध्ये मी कपल्सना कोचिंग देते. हो, पण पोस्ट मॅरिटलला जे तू अगदी एक्झॅक्टली म्हणालीस की पोस्ट मॅरिटल म्हणजे लग्न होऊन न्यूली वेड जी कपल्स आहेत, यामध्ये मी कपल्सना कोचिंग देत नाही. आय डू नॉट प्रिफर टू कोच देम बिकॉज लेट मी व्हॅलिडेट वन पार्टनर. जेव्हा तुमची भांडणं होतात, आता हनीमून फेज झाली आहे तुमची आणि तुम्ही ऍक्च्युअली प्रॅक्टिकल जगात जगायला सुरुवात केली आहे, त्यावेळेला तुम्हाला काही एकमेकांचे खटके उडतात, तुमचे सिंपल वाद असतील काही, पण एक एक गोष्टी आता बिलीफ सिस्टम तुमची चेंज होत चालली. त्यावेळेला जर एक पार्टनर ईस्ट म्हणतोय ना, तर दुसरा पार्टनर 100% वेस्टच म्हणतो. अगं, त्यामुळे एकाला रिस्टोर करायचं आहे तर दुसऱ्याला ते रेझिस्ट करतो तो. त्यामुळे टोटल रिझल्ट तुमचा 0 येतो. Instead of that, I prefer to work with the individual spouses who are courageous enough to approach me and work on that. आणि त्या एकामधून मग तो गेम चेंजिंग प्लॅन बनतो.
ओ म्हणजे अच्छा. सपोज हम्म, ती किंवा तो जर का मला अप्रोच झालेत, तर त्यांनी अप्रोच केल्यानंतर असं होतं की बाबा ठीक आहे 90% तुझा पार्टनर चुकीचा आहे, चल आपण त्याच्यापर्यंत ही गोष्ट नेऊयाच नको, कारण आपलं इंटेन्शन खूप क्लिअर आहे. बरोबर आहे. त्यामुळे आपण आपल्या 10% वरती काम करूया असं समजूया, आणि मग त्या 10% वर जेव्हा ते काम करायला सुरुवात करतात माझ्या कोचिंग सेशन्सवरनं, असं कळतं की अरे छोटासा जरी चेंज केला तरी आपला पार्टनर आपल्याकडे अट्रॅक्ट होतोय. हा आपल्या स्वतःमध्ये आपण थोडा जरी बदल केला, मे बी बोलण्यामध्ये, आपल्या वागणुकीमध्ये, आपल्या अप्रोचमध्ये, तरी सुद्धा पार्टनर अट्रॅक्ट होतोय की आपल्याकडे. आणि देन व्हॉट हॅपन्स, द पार्टनर स्टार्ट्स फॉलोइंग यू, देन द पार्टनर स्टार्ट्स लिसनिंग यू. जो तुमच्यापासून पळत असतो, जो हम्म, तुम्हाला अवॉइड करत असतो, तोच पार्टनर हम्म. तुम्हाला फॉलो करायला लागतो, ऐकायला लागतो. आणि दॅट्स हाऊ द पॉइंट यू कॅन मेक युअर पार्टनर रिअलाइज द मिस्टेक. कारण जोपर्यंत त्याला तू त्याची वाटणार नाहीस किंवा तिला तू तिचा वाटणार नाहीस, ती का ऐकेल? वाव. हा एक्झॅक्टली. सो ते बिल्ड करायची गरज आहे तुम्हाला, कॉन्शियसली कनेक्शन म्हणते मी त्याला. हा आणि विदाउट दॅट कनेक्शन तुम्ही कितीही त्याच्यावरती म्हणजे त्याला सांगायचा प्रयत्न करा, डायरेक्ट अप्रोच ठेवा, इट इज नॉट गोइंग टू वर्क. आय कॅन वाउच ऑन दिस. कारण हे म्हणजे मिलेनियल्स पहिल्यांदा बॉन्डिंग हार्ट्स होतं, किंवा मग कनेक्टिंग माइंड्स, आणि मग कुठेतरी आपण बुद्धीच्या पातळीवरती विचार करायला लागतो. पण म्हणजे अशामुळे मग निदान जे दोघांचे इगो त्याची टक्कर होत असते, तिथे कुठेतरी तात्पुरता एक पॉज दिला जातो. आणि मग तुम्ही म्हणालात तसं 10% चेंजेस केल्यानंतर आपोआप समोरची व्यक्ती पण तो चेंज पाहून त्यांच्यात पण चेंज करू लागते. करेक्ट. आणि आजचे मिलेनियल्स खूप जास्त इगोइस्टिक नाही आहेत ग, मी खरं सांगते. म्हणजे इगो येतो मध्ये इनिशियली, नाही असं नाही, पण एवढे नाही आहेत इगोइस्टिक. आजकालचे मुलगे सुद्धा खूप जास्त त्यांना मुलींबद्दल कन्सर्न आहे, माहितीये का? त्यांना माहितीये बायकोला कशा प्रकारे जपायचं असतं, किंवा इव्हन अगदी फ्रीली म्हणायचं तर मंथली पिरियड्स पासनं काय काळजी घ्यायची असते, त्यांना मूड स्विंग्स कसे येतात, इतकीपर्यंत मुलांना आज ऍक्च्युली गुगल, थँक्स टू गुगल किंवा थँक्स टू देअर अप्रोच, पण ते सपोर्ट करायला तयार असतात. मग एवढं सगळं चांगलं असताना गडबड कुठे होतीये, तर डीलिंग टेक्निक माहिती नाहीये दोघांनाही, मुलीलाही नाही आणि मुलालाही नाही. आणि एकदा कळलं की मग मग ते नेव्हर लुक बॅक. आय मीन लाईक, असा माझा अनुभव आहे. म्हणजे नकोच, तुम्हाला माझी गरजच नाहीये, यू जस्ट हा. गो अहेड. लाईक म्हणजे तो एकदा संवाद त्यांचा त्यांना करता आला की मग येस, आय वर्क ॲज अ कॅटलिस्ट. पण मग असं इतकं बिघडेपर्यंत किंवा तुटत जाईपर्यंत न थांबता अशी काही उदाहरणं आहेत का, की आहे आमचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, जसं चार चौघांसारखे सगळेजण जसे आहेत तसं आम्ही नांदतो आहे, पण आम्हाला आमचं नातं आणखीन चांगलं सुंदर करायचं आहे, तर यासाठी आम्हाला मार्गदर्शन हवं आहे, तर याकडे तुम्ही काय दृष्टीने पाहता? असा काही याचा उपयोग होतो का? नक्की. कारण कसं असतं की आतापर्यंत आम्ही एकमेकाला मॅनेज करतोय, म्हणजे अगदीच काही आमची भांडणं विकोपाला जात आहेत असं नाही, अशीही कपल्स येतात. मग अशा वेळेला मग कपलला एकत्र सुद्धा वर्क होतं, कारण का दे आर ऍक्च्युली ऑन अ कॉमन प्लॅटफॉर्म, कुठेतरी एखाद्या कॉमन नोटला आलेले असतात ते. थोडं तुझं थोडं माझं याचा ऍक्सेप्टन्स आलेला असतो, आणि त्यामुळे ऐकण्याची मनस्थिती असते, आणि ती मनस्थिती असल्यामुळे त्यामध्ये चेंज आणण्याची स्वीकृती असते. आणि मग ते नातं कसं फुलवायचं त्याकरता डेफिनेटली असे काही टूल्स आहेत जे मी शोधलेल्या आहेत, किंवा काही ऍक्टिव्हिटीज आहेत, कपल ऍक्टिव्हिटीज, ज्याच्यातनं आपण ऍक्च्युली एकमेकांबरोबर चांगल्या लेवलला ते नातं घेऊन जाऊ शकतो. सो हा मुद्दा पण असं खूप रेअरली होत आहे हा, की वी आर ऑन अ कॉमन प्लॅटफॉर्म. अशी जोडपी मला खूप कमी भेटतात, रादर दॅन न्यूली बेड आणि प्रीमॅरिटल ह्यांचा हे जास्त आहे. पण खरं तर असा अवेअरनेस खरं तर यायला पाहिजे ना, म्हणजे
की जनरली आता मागच्या पिढीतनं पण असंच सांगितलेलं जातं की हे असंच असतं, लग्न आल्यानंतर हे असंच असतं, प्रत्येक नवरा असाच असतो किंवा बायको ही अशीच असते. पण कुठेतरी काय आपलं चुकतंय हे एक्झॅक्टली कळत नाही, पण अजूनही काहीतरी चुकतंय थोडंसं. आणि थोडं सकारात्मक दृष्टिकोनातून तुम्ही म्हणालात तसं कॉमन प्लॅटफॉर्मवर येऊन पाहण्याची गरज आहे. तर असं जर झालं तर मला वाटतं आहे ते जीवन प्रत्येक जण म्हणजे आपलं कपल लाईफ जास्त एन्जॉय करू शकेल. खरी गोष्ट आहे. म्हणजे खरंच कपल लाईफ तुम्ही एन्जॉय करायला पाहिजे. जर तुम्ही नाही करत आहेत, होत आहे असं ना आजकाल सगळं काही आहे, पण तरी तो जो मेंटल पीस आणि हॅपीनेस आहे ना, त्याचा शोध काही थांबत नाहीये. ह्याकरता तुम्ही तो पीस बाहेर शोधण्यापेक्षा, ती शांतता बाहेर शोधण्यापेक्षा आधी स्वतःशी पहिले अटॅच व्हा. आधी स्वतःमध्ये आतमध्ये शांत व्हा, कंपोज्ड व्हा, इमोशन्सचा कंट्रोल घ्यायला शिका. एक इमोशनल मॅच्युरिटी आली की तुमची क्लॅरिटी येईल की मला कुठल्या प्रकारचा पार्टनर शोधायचा आहे आणि त्यामध्ये मला काय बघायचंय. मी ह्या गोष्टी करता फ्लेक्झिबल असेल आणि ह्या गोष्टींकरता मात्र मी माझ्या लिमिटेशन्स असतील की ह्या त्यांनी ऐकल्या पाहिजेत किंवा तिने ऐकल्या पाहिजे. ही क्लॅरिटी, त्याला मी सेल्फ डिस्कव्हरी म्हणते. हा सेल्फ डिस्कव्हरी कॉल घेण्याची गरज आहे आणि जो मी ऑफर करते आधी 15 मिनिटाचा. आय एम ऑफरिंग इट कम्प्लिटली फ्री, गायत्री, राईट नाव. हो, अच्छा. येस येस, म्हणजे हे शिवधनुष्यच म्हणतो मी घेतलेलं आहे, कारण कुणीतरी त्याला अवेअर करण्याची ह्या जनरेशनला गरज आहे की बाबा रे, तुम्ही हे जे नातं बांधताय ना, हे असंच आपोआप नाही फुलणार आहे पूर्वीच्या लोकांसारखं. आई वडिलांचं ऐकू नका ह्या बाबतीत. विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द पेरेंट्स आणि आपल्या जनरेशनची लोक, मला सांगू इच्छिते मी की प्लीज डू नॉट लिसन, बिकॉज इफ यू आर नॉट अवेअर ऑफ द डीलिंग टेक्निक, इट इज बिकॉज ऑफ द फेल्ड पेरेंटिंग. तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला अकॅडमिक शिकवलं, करिअरमध्ये एक्सेल करायला शिकवलंय, पण नातं कसं सांभाळायचं हे शिकवायचं कुठेतरी त्यांच्याकडनं अनभिज्ञपणे पण राहून गेलेलं आहे. त्यामुळे आत्ताच्या जनरेशननी ऍक्च्युली आपल्या आई वडिलांना भांडताना बघितलंय, सेपरेट होताना बघितलंय, आणि त्यामुळे एक वेगळा मेसेज गेलाय त्यांचा लग्नाबद्दलचा की अरे नाही ना पटलं तर सोडून द्यायचंय. त्यांच्या आई वडिलांनी मे बी भोगलं असेल किंवा सफरिंग मोडमध्ये गेले असतील, मी रिस्पेक्ट ठेवते त्या गोष्टीला. सो त्यांचा तो डिसिजन असेल. पण आता जर आपण सफरिंग नाही करत आहोत तर छोट्याशा ऍडजस्टमेंटला पण तुम्ही सफरिंगचं नाव देताय, हो की नाही? असं होत आहे. बरोबर आहे, राईट. तर हा पॅटर्न आपण बघण्याची गरज आहे की आपण कुठल्या. त्यामुळे प्रीमॅरिटल कोचिंग मध्ये ना आपले अपब्रिंगिंग जेव्हा मी म्हणते, मी एक वीक देते ह्या प्रत्येक व्यक्तीला, तर हे जाणण्यासाठी त्यांची बॅकग्राऊंड काय आहे. कारण लग्नाचा संस्कार जर त्यांच्यावरती असा झालेला असेल तर तो संस्कार कुठेतरी खोडून काहीतरी नवीन होऊ शकतं. हा बिलीफ देण्याची गरज आहे त्यांना. पण त्यांनी ते अनुभवलेलं नाहीये ना, ते त्यांच्या आईवरती प्रेम करतात म्हणून त्यांना असं वाटतं की डिवोर्स हीच टिकमार्क आहे, किंवा वडिलांनी असं असं ट्रीट केलंय तर म्हटल्यानंतर डिवोर्स हाच त्याच्यावरती मार्ग आहे. तो त्या तुमच्या आईचा अनुभव होता, तुमचा अनुभव वेगळा असू शकतो ना, कारण तुमचा पार्टनर वेगळा आहे, तुमची इन्व्हेस्टमेंट वेगळी आहे. आणि आता सुद्धा म्हणजे पार्टनरकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक बदललेला आहे. कारण मला असं वाटत नाही की काही डिपेंड राहायचं. म्हणजे पूर्वीच्या काळात कसं होतं की आपण आर्थिक दृष्ट्या किंवा काय एक म्हणजे लग्न झालंच पाहिजे, सामाजिक प्रतिष्ठा या दृष्टीने किंवा अशा पद्धतीने आपण डिपेंडन्सी होती ती, किंवा मानसिक दृष्ट्या पण ती एक डिपेंडन्सी होती. पण आता मला वाटतं लग्न करताना एक पॅटर्न बदललाय. थोडस इथे मी स्पष्टपणे असं सांगेन की लग्नामध्ये फायनान्शियल इंडिपेंडन्स व्यतिरिक्त इंटरडिपेंडन्स हवा. आय एम नॉट टॉकिंग अबाउट को डिपेंडन्सी, आय एम टॉकिंग अबाउट इंटरडिपेंडन्सी. मीही तुझ्यावरती डिपेंड आहे आणि तूही माझ्यावर इमोशनली डिपेंड आहे. ही एक सुखद फिलिंग आहे. मला तुझ्याशिवाय करमत नाही आणि तुला माझ्याशिवाय करमत नाही, ही सुखद फिलिंग आहे. मला तुझ्याशिवाय झोप येत नाही, ही सुखद फिलिंग आहे. So financially we are independent. We have our own accounts, we have our own management, we have our own decisions in our life. आपापल्या आई वडिलांबद्दल आपण आपले डिसिजन नक्की घेऊ शकतो. पण
जेव्हा कपल म्हणून आपण विचार करतो तेव्हा वी आर वर्किंग ॲज अ टीम. सो वी आर डिपेंडंट ऑन इच अदर. भांडलो तरी कोणीतरी एकानी सफरिंग मोडमध्ये न जाता, कॉम्प्रोमाइज लेवलला न जाता, कुठेतरी हात देण्याची गरज आहे समोरच्याला, की बघ मी आहे आता, माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर सॉरी, पण मला हे तुला हेल्प करायची आहे, की ह्या ह्याच्यातनं आपण दोघं एकमेकाला हेल्प करू शकतो आणि हा मॅटर आपण परत नाही काढू शकतो. म्हणजे आपण दुसऱ्या मुद्द्यावरती बोलू शकतो, आपण हा अवॉइड करू शकतो टॉपिक, जेणेकरून हा म्हणजे आपल्या नात्यामध्ये जर का कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट करत असेल तर. सो मी एक एक्झाम्पल दिलं हे, पण अशा प्रकारे अप्रोच पाहिजे तुमचा. तुमचे खटके उडतात आणि मग तुमचा पार्टनर म्हणतो किंवा म्हणते की नाही, माझे आई बाबा म्हणतात की डिवोर्स घे आता, कारण मलाही वाटतंय की कुठे हे वर्क नाही होत आहे म्हणून. लगेच तुम्ही तुमचा बिलीफ बदलून टाकता. हा तुमचा विश्वास, हा तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स नात्यातला. मग तुम्ही काय केलं त्या नात्यामध्ये एवढी वर्ष किंवा एवढे महिने? बरोबर की नाही? म्हणजे तुमचा हा विचार, म्हणजे तुमची ही रियालिटी ही समोरच्या तुमच्या पार्टनरच्या विचारांवरती डिपेंड आहे. ओ माय गॉड. मग तुमचा रोल काय? आणि आजच्या मिलेनियल मुलांना एक खास करून असं सांगेन की बाबा रे, म्हणजे ममाज बॉय असता तुम्ही, नक्कीच असता, पण जेव्हा नवीन नातं फुलवायचं आहे ना, नवीन नातं क्रिएट करायचं आहे, तर त्या नात्याला जस्टिस देण्याची गरज आहे, त्याला न्याय देण्याची गरज आहे ना. अगदी खरंय. मग तुमच्या पार्टनरलाच तुमची जास्त गरज आहे, रादर दॅन युअर पेरेंट्स, राईट? सो विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द पेरेंट्स, आय एम टेलिंग की तुमच्या मुलांना इंडिपेंडेंट करा तुम्ही, की त्यांची फॅमिली, त्यांचं कपल लाईफ त्यांना स्वतःला म्हणजे त्याच्या प्लस मायनस मधनं शिकू देईल. एक्झॅक्टली. कारण तुम्ही ऍक्च्युली तुमचे जे आई वडील आहेत, आजचे मिलेनियल मुलांना मी खास करून सांगेन, तुमचे आई वडील तुम्हाला जास्त समजून घेऊ शकतात रादर दॅन युअर न्यूली वेड पार्टनर, किंवा इफ यू आर इन अ रिलेशनशिप. कारण ती पण तुमच्यासारखी मिलेनियल आहे ना, ती पण तेवढीच इंडिपेंडेंट आहे, विचारांनी प्रगल्भ आहे. थोडंसं लक्ष आपल्या नवीन नात्याकडे दिलं पाहिजे, कारण आपल्या आई वडील आपल्याला डेफिनेटली समजून घेतील आणि तेवढी स्पेस देतील. म्हणजे हे नातं पहिलं आधी बिल्ड होईल, पहिलं आधी त्याचा पाया तुम्ही बनवाल आणि मग तो भक्कम कराल. आणि तिला पण कुठेतरी असा विश्वास जर असेल की दोघांमधलं नातं व्यवस्थित झालेलं आहे, आता ते रिलेशनशिप डेव्हलप झालेलं आहे, मग त्याच्यानंतर ती पुढच्या नात्यांचा विचार करू शकेल किंवा इतर नाती समजून घेऊ शकेल. बरोबर आहे. म्हणजे आधीच तुम्ही तिला सासू सासरे, नणंद किंवा अजून कोणी नातेवाईक ह्यांच्यामध्ये म्हणजे इन्व्हॉल्व्ह करण्यापेक्षा ती होईल इन्व्हॉल्व्ह डेफिनेटली, म्हणून तर ती आली आहे ना लग्न करून. पण ज्याच्या नावानी किंवा ज्याच्या नावाने हे मंगळसूत्र घातलंय, किंवा मंगळसूत्राच्याही पलीकडे जाऊया, आजकाल तेही घालत नाहीत, ब्रेसलेट घालतात, त्याच्याही पलीकडे जाऊया, तेही नको घालूया, पण ज्याच्या बरोबर मी साथीला आहे किंवा जो माझा साथीदार आहे, तिथून सुरुवात आहे ना. मग त्या सुरुवातीचं ते नातं आधी भक्कम करायची गरज आहे. मग त्याच्यावरती सगळा डोलारा उभा आहे, मग जो काही आहे तो. बरोबर आहे. आणि आजच्या मुलींना प्लीज रिक्वेस्ट करेन, हे जे काही खूप जास्त जॉईंट फॅमिली म्हणून करताय ना, तर ह्या जॉईंट फॅमिलीचा इनिशियली आत्ताच्या तुमच्या या काळात उपयोग होत नाहीये. मी सगळ्यांना लागू नाही म्हणत आहे, पण मोस्ट ऑफ द मिलेनियल्स आर फेसिंग द चॅलेंज ऑफ पेरेंटल ओव्हर इंटरफिअरन्स. अननोइंगली पेरेंट्स कडनं तो इंटरफिअरन्स होतोय. ते गायडन्स करायला जातात, प्रेमापोटी जातात, पण तो इंटरफिअरन्स होतोय आणि कुठेतरी तो ओव्हर इंटरफिअरन्स मध्ये शिफ्ट होतोय. पण तुमचं दोघांचं नातं भक्कम होईपर्यंत तिसरा कुठलाही व्यक्ती तुमच्याकडे आला नाही पाहिजे. ही तुमची परमिशन आहे, हे तुम्ही अलाउ करताय, म्हणून ती लोक इंटरफिअर करतायत. एक्झॅक्टली. तुम्हा दोघांना पडायचंय, तुम्हा दोघांना एकमेकाला सावरायचंय, तुम्ही नेटफ्लिक्स बघा, 2:30 वाजता मॅगी करून खा, व्हॉट एव्हर इट इज, पण यू नीड टू बिल्ड युअर रिलेशनशिप फर्स्ट. आणि त्याकरता एक साधारण 6 महिन्याचा तरी अवधी नक्कीच लागतो. निदान तेवढे दिवस तरी सेपरेट राहा. सॅटर्डे संडेला आई वडिलांना भेटा. देर इज ऑलवेज अन ऑप्शन, राईट? आणि 6 महिन्यामध्ये तुम्हाला वाटतंय की नाही, बऱ्यापैकी आपण एकमेकाला आता सांभाळतोय, गो टू द जॉईंट फॅमिली. कारण तेव्हा तुम्ही डील करू शकाल त्यांच्याशी. बरोबर आहे. कारण हे नातं भक्कम झालेलं असेल. कळकळीची विनंती आहे मात्र ही.
नाही, खरंच आहे. कारण काय आता करिअर मग सगळी नाती ह्याच्यामध्ये कन्फ्यूज दोघांना होतीये एकमेकांना ओळखायलाच वेळ मिळत नाही ऍक्च्युली. आणि या सगळ्याचा परिणाम मग कुठेतरी त्या रिलेशनवरती पण निघतो असं दिसून येतंय म्हणजे. हा, मी हे ह्या अनुभवाने म्हणते, कारण आता इथे कॅनडामध्ये राहून सुद्धा मी ज्या मिलेनियल्सना भेटतीये ना, इथे तर 42% डिव्होर्स रेट आहे गायत्री. आपल्याकडे हो, तर हो. 1% आहे फक्त, कारण आपल्या पॉप्युलेशनशी रिलेटेड म्हणू तसा स्टॅटिस्टिकली बघितलं तर आपल्याकडे फक्त 1% आहे, पण इथे तर 42% आहे ना. पण इथेही तीच गंमत आहे, कारण इथे डेटिंग हब्स आहेत, पण डेटिंग हब्स करून सुद्धा तुम्ही नात्यामध्ये सुखीच नाही आहात, हो की नाही? म्हणजे इथून ऍक्च्युली शिकण्यासारखं आहे, म्हणून तर मी या कंट्रीमध्ये इथे पाऊल ठेवलंय आणि आय एम डुईंग दिस रिसर्च की बाबा इथल्या मिलेनियल्सचा काय अनुभव आहे, डिवोर्स नंतर तरी सुखी आहेत का? तर तसंही नाहीये. मग कुठेतरी असं वाटतं इससे तो पहले वाली अच्छी थी. मग असं सगळा जर का तो केऑस आहे, तर कुठेतरी आपण आतून चुकतोय. मग आपण स्वतः आधी स्वतःला भक्कम केलं पाहिजे आणि नात्यामध्ये क्लॅरिटी ठेवली तर इट विल बी इझी फॉर अस टू बिल्ड अ रिलेशनशिप. त्यामुळे डिव्होर्स हा ऑप्शन आता इंडियामध्ये ट्रेंड बनतोय की डिव्होर्स घेऊन आपण सुखी. मी सगळ्याच नात्यात म्हणत नाही, काही काही नात्यांमध्ये खरोखर टॉक्सिक रिलेशनशिप असतं आणि त्याच्यातनं बाहेर येण्याची खरंच इमिजिएट गरज असते. असेही काही उदाहरणं आहेत माझ्याकडे. म्हणजे सो आय हेल्प देम टू कम आउट ऑफ रिलेशनशिप. कारण असंच नात्यात राहण्यात आणि ते काही सस्टेन करण्यामध्ये काही पॉइंट नाहीये डेफिनेटली. बरोबर आहे, एक्झॅक्टली. पण मोस्टली असं होत आहे की डिव्होर्स हा ऑप्शन डिफॉल्ट ऑप्शन घेतला जातोय हळूहळू, आणि डिव्होर्स लॉयर्स आर व्हेरी चीपर दॅन मॅरेज कोचेस, राईट? बरोबर आहे. आणि काहीतरी म्हणजे छोटीशी त्याच्यामध्ये डिव्होर्सचं सुद्धा कारण पाहिलं तर खूप काहीतरी छोटस गैरसमज असतो आणि ती निघून गेली, तो किंवा त्याचं तो बोलत नाहीये, त्यांनी काहीतरी ऍक्शन घेतली म्हणून डिव्होर्स झाला. पण ते तेवढ्या प्रसंगापुरतं असतं, पण पुढे जाऊन काहीच त्याच्यावरती म्हणजे दोघं मिळून कुठेतरी एकत्र येऊन त्याच्यावरती विचार करणं हे होत नाही. जनरेशन खूप क्विकली डिसाइड पण करते आणि खूप क्विकली कॉल ऑफ पण करते. इट्स कॉल्ड इम्पल्सिव्ह बिहेवियर. आणि हे जनरेशनमध्ये इम्पल्सिव्ह डिसिजन मेकिंग घेतलं जात आहे. त्यामुळे नातं बनवायलाही त्यांना वेळ लागत नाही आणि तोडायलाही वेळ लागत नाही. कारण क्विक जजमेंट आहे, इम्पल्सिव्ह जजमेंट आहे. ही अशी वागली म्हणजे ही अशीच असणार कायमची. हिच्या घरी हिच्या आईवडिलांनी हिला असंच शिकवलंय म्हणून ही अशी वागली. हा असा वागतोय म्हणजे हा असाच माझ्या मुलीला असाच ठेवणार, माझ्या मुलीला असाच त्रास देणार, माझ्या मुलीला असेच टोमणे मारणार, ह्याची आई असंच बोलणार. प्लीज 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 डू नॉट जज एनीबडी सो क्विकली. येस. कारण हे जजमेंटच जर चुकलं तर पुढे सगळंच चुकत जातं. नाही, जज करायचं तुम्हाला नातं फुलायला तुम्ही जज करून नाही ना चालणार. तुम्हाला एकमेकाला थोडा हळूहळू वाव द्यायला पाहिजे. बाबा ठीक आहे, तुझ्या हातनं तू असं बोललीस तर काय कारण, यू अंडरस्टँड द रूट इश्यू ऑफ इट, की ती असं का बोललीये किंवा तो असं का बोलून गेला, तो एवढा आई वडिलांमध्ये अटॅच का आहे, तो एवढा अंडर इन्फ्लुएन्स का आहे. मे बी तोही स्ट्रगल करत असेल एवढी वर्ष, त्याची आई डॉमिनेटिंग असू शकते, त्याचा स्वतःचा स्ट्रगल असेल ना. हा, मग ऍक्च्युली बिईंग अ पार्टनर तू त्याला हेल्प करायला पाहिजेस त्याच्यातनं बाहेर यायला, नाही का? तू तर ब्लेम करून मोकळी होतेस की अरे तू तर आई च्या जवळ असतोस आणि तिच्याबरोबर जास्त वेळ घालवतोस, तुला अजिबात इथे नात्यामध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करायची किंवा तुला माझ्याबरोबर वेळच नाही काढायचाय, मी चालले. दिस इज लाईक इझी गिव्ह अप, विच इज कम्प्लिटली इझी. दुसऱ्याने गिव्हअप असं दाखवलं किंवा अंतर ठेवायला सुरुवात केली की त्याच्याप्रमाणेच मग त्याची पार्टनर पण तशीच जर वागू लागली तर मग ते अंतर वाढतच जातं. हा, करेक्ट. म्हणजे तुम्हाला कुठेतरी तुमचा स्वतःवरचा विश्वास पाहिजे की नाही की मी काय आहे. त्यामुळे ते सफरिंगला न नेता स्मार्टली तुम्ही कशा प्रकारे ते डील कराल ह्याची गरज आहे. हा स्मार्टनेस ऑफिसमध्ये दाखवता की नाही, प्रोफेशनल करिअर म्हणजे तुझ्या करिअरमध्ये दाखवता की नाही, मग तोच स्मार्टनेस करायला इनिशिएट करा. लर्न सम न्यू टेक्निक्स, इम्प्लिमेंट देम, यू विल गेट द रिझल्ट. मला पुढचं असं तुम्हाला विचारायचंय की आता सध्या करिअर आणि कुटुंब असा विचार केला जातो आणि मग एकदम करिअर म्हणजे सोडूनही मुली घरी बसतात
किंवा मग एकदम काय म्हणतात त्याला, फक्त कुटुंबासाठी वेळ द्यायचा हेही त्यांना पटत नाही. तर हं. असं कुठेतरी म्हणजे बॅलन्स जो साधणं जे म्हणतात ना, हं. की काय करायचं एक्झॅक्टली ते कळत नाही. मग ती चिडचिड होते, मग ती चिडचिड कुठेतरी पार्टनरवर निघते. करेक्ट. अशा करिअरिस्टिक मुलींसाठी काय सांगाल तुम्ही? ओके. सर्वात पहिली एकदम सोपा उपाय सांगायचा ना, तर करिअरिस्टिक मुली खूप हायली करिअरिस्टिक जर का असतील किंवा त्यांची प्रायोरिटी ही करिअरच राहणार असेल, प्लीज डू नॉट गेट मॅरिड. लग्नच करू नका, पहिली गोष्ट. आता हा खूप एकदम टोकाचा निर्णय वाटू शकतो कोणाला, पण मी अनुभवाती बोलतीये. लग्न करू नका. यू डोंट हॅव एनी राईट टू प्ले विथ एनीबडीज इमोशन्स अँड फिलिंग्स, नॉट ऑफ फॅमिली ऑल्सो, नॉट ऑफ द पर्सन ऑल्सो. नीदर ऑफ द फॅमिली नॉर ऑफ अ पर्सन. यू डू नॉट हॅव एनी राईट. हा एक ही पॉसिबिलिटी झाली. ठीक आहे, तरी पण तुम्हाला लग्न करायचंय, यू डू दॅट. पण एवढी स्वतःची फ्लेक्झिबिलिटी ठेवा की पहिले 6 महिने मी 80% लग्नामध्ये इन्व्हेस्टमेंट करेन आणि 20% मी करिअरला प्रायोरिटी देईन. सो जरी तुम्ही जॉबला जात असाल इमिजिएटली आफ्टर द हनीमून अँड एव्हरीथिंग किंवा वर्क फ्रॉम होम करत असाल, तरी तुम्ही तेवढ्याच पुरते 6 तास 10 तास वॉटेव्हर आहे तेवढं तुम्ही काम कराल. पण नंतर तुम्हाला ते स्विच ऑफ करून नात्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट आणि लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे घरातलं सगळं काम करणं नाही म्हणत आहे मी, तुमच्या पार्टनरला आणि तुम्हाला समजून घेण्याकरता तुमच्या ऍक्सेप्टन्स लेवलवरती तुम्हाला काम करायचं आहे ऍज अ टीम. आणि मग जेव्हा तुम्हाला फर्स्ट 3 महिने ते 6 महिने मी देते सांगते म्हणजे, आणि ह्यामध्ये तुमचं काही करिअर असं नेस्तनाबूत नाही होणार आहे, कारण एवढ्या तर तुम्ही करिअरिस्टिक आहात आणि फोकस्ड आहात, तर तुम्ही तेवढा बेस नक्की बनवलाय तुमचा, तेवढा तुमचा कॉन्फिडन्स डेफिनेटली आहे. तो हळूहळू हे पर्सेंटेज जे आहे ते 80-20चं हळूहळू 60-40, मग त्यानंतर मग 30-70, म्हणजे 70% करिअर येईल, 30% घरामध्ये लक्ष असेल किंवा रिलेशनशिपमध्ये लक्ष असेल, आणि मग हळूहळू तुम्ही हे बॅलन्स करू शकाल. मे बी 50-50, 30-70, तर तुमचा प्रत्येक स्टोरीनुसार तुमचा म्हणजे तुमच्या लग्नानुसार तुमचा तो रेशो असेल. पहिले इनिशियल डेज मध्ये तुम्हाला नात्यावर कॉन्सन्ट्रेट आणि त्याला फ्लरिश करायला, त्याचा बेस बनवायला इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज आहे. नाहीतर नातं क्रिएटच करू नका. सिंपल. बरोबर आहे. आणि ती एक्झॅक्टली त्याच वेळेस जर केलं नाही तर मग नंतर आपण कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा ती वेळ निघून गेलेली असते. वेळ एवढ्यासाठी निघून गेलेली असते की तू करिअरिस्टिक आहेस, कारण तुझ्या डोक्यात हे, म्हणजे मी आता ह्याच्यामध्ये कोणाचं इंटेन्शन चुकीचं आहे नाही म्हणत आहे, म्हणजे तिचं इंटेन्शन क्लिअर आहे, लग्न केलंय, मला हे सगळं करायचं, पण आय एम अनेबल टू. अनेबल असं नसतं ना. तुला स्वतःचा कंट्रोल घेऊन तुला कुठेतरी हे डिसाईड करायचंय की बाबा मला नात्यामध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट करायची, तर मला आता एवढा वेळ देण्याची गरज आहे तिथे. मग जर का इनिशियली जर का तू करिअर तुझी प्रायोरिटी ठेवलेली असशील कायम, इव्हन आफ्टर बिल्डिंग अ रिलेशनशिप ऑल्सो, तर कुठेतरी समोरच्या माणसाला तो धक्का जाणवणारच ना. समोरच्या माणसाला, त्याच्या फॅमिलीला हा अनुभव तुझा जो आहे तो ऍज अ धक्का असणार की अरे ही टाइमच देत नाहीये किंवा ही लक्षच देत नाही, ही सतत तिच्या बेडरूम मध्ये बसून असते, आपल्या ऑफिसवरती लॅपटॉपवरतीच असते कंटिन्यू, कुठेच लक्ष देत नाही, साधा एक फोन पण नाही करत, कशा आहात असंही नाही विचारत. छोटे छोटे प्रश्न आहेत, सिम्पल ऍक्टिव्हिटीज आहेत, पण त्याही तुमच्याकडनं नाही होत. आणि मग ते दुखावलं गेल्यानंतर मग त्यांना ते परत सेट करणं कठीण जातं तुम्हाला. तरीही मी काम करते ज्यांच्याबरोबर, ज्या न्यूली मॅरिड मुलींबरोबर, तर त्या खरंच म्हणजे मी कौतुक करेन त्यांचं की काय एकदम म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन आणतात. दे आर रेडी टू वर्क विथ मी, आणि जसं कोचिंग सेशन्स मधनं त्यांना इन्साइट्स मिळतात, दे आर रेडी टू वर्क विथ मी अँड दे पुट देअर एफर्ट्स. आय मस्ट अप्रिशिएट दॅट. फक्त कधी कधी खूप सिव्हिअर लेवलला गेलेलं असतं की 2-2.5 महिने झालेत, अगदी 2 वर्ष झालीत, पण आम्ही एकमेकांचं तोंड नाही बघितलंय, आम्ही बोललोच नाही आहोत, एकमेकाला ब्लॉक केलेलं आहे. मग अशाही केसेस क्रॅक करताना खूप जास्त मला चॅलेंज येतो, पण दे कॉपरेट, म्हणजे मी कशाला उगीच असं बोलू. पण मग असं गैरसमज होऊन छोट्या गोष्टी करता असा संवादच जर तुटला असेल तर असं काही उदाहरण देता येईल का की पुन्हा संवाद सुरू झाला आणि मग त्यातनं प्रश्न सुटला? डेफिनेटली. आता अगदी उदाहरण द्यायचं तर आपण म्हणजे 2-3 महिने झालेत असंही नको घेऊया, अगदी मी फ्रेश म्हणजे अगदी न्यूली मॅरिडचं उदाहरण द्यायचं तर मी सांगू इच्छिते. लग्न झालंय आणि
विदिन अ वीक ती मुलगी आपल्या माहेरी निघून गेली आहे. विदिन अ वीक. हा, हो. म्हणजे रविवारी लग्न झालं, मंगळवारी पूजा झाली. माझ्याकडे ही अशी वीकची एकमेव केस आहे. बाकी सगळ्या 2 महिने झालेत, 15-20 दिवस झालेत, 1.5 महिना झालाय, हम्म. 6-7 अशा केसेस तर डेफिनेटली असतात. पण म्हणजे ही अगदी रिअल केस आहे. ही रिअल केस आहे. एका आठवड्याची अशी ओके. एकच केस आलेली, पण ती इतकी स्मरणात आहे की मी प्रत्येक वेळेला म्हणजे ती शेअर करते आणि ते खूप छान राहत आहेत आता, म्हणजे मी असं सांगेन. अच्छा. सर्वात पहिलं झालंय असं, रविवारी लग्न झालं, मंगळवारी पूजा झाली आणि मंगळवार रात्री आणि बुधवार रात्री हे दोघं एकमेकांच्या संपर्कात आले, म्हणजे फिजिकली इंटिमेट झाले. आणि गुरुवारी संध्याकाळी हिने बॅग भरली आणि ही निघून गेली आईकडे. अरे, हा. शुक्रवारी हा माझ्या केबिन मध्ये बसून, तेव्हा कोरोना नव्हता, मी 2 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते मी, जस्ट आधीची, म्हणजे जानेवारी 2020ची गोष्ट आहे, साधारण त्याच्या सुमारास. तर हा मुलगा समोर बसून केबिन मध्ये रडतोय. मॅडम, झालं काय मलाच कळत नाहीये. मी तर कुठल्याही सिरियस रिलेशनशिप मध्ये नव्हतो, त्याच्यामुळे मला ह्यातलं काहीच माहिती नाही ती का गेलीये. सगळं विचारल्यानंतर असं कळलं कुठेतरी की हा मुलगा अजिबात कुठल्या सिरियस रिलेशनशिप मध्ये नव्हता. त्याच्यामुळे जेव्हा ही दोघं जण फिजिकली क्लोज आले एकमेकांच्या, तेव्हा हा मुलगा थोडा अग्रेसिव्ह झाला. इट वॉज बट नॅचरल की पहिल्यांदाच तो आपल्या बायकोला जेव्हा बघतोय तेव्हा तो नॉर्मली अग्रेसिव्ह होतोय. ही डझंट नो हाऊ टू कंट्रोल हिज इमोशन्स. इट वॉज ऑब्व्हियस. आणि त्याला तिने जज केलं की हा माझ्यावरती कुठेतरी रॉंगली यूज करतोय मला. कारण तिच्या आईने सांगितलेलं होतं की अगं, एवढंसं जरी खुट्ट झालं तरी सुद्धा तू घरी निघून ये, हं, काही सहन करण्याची गरज नाहीये. या एवढ्याशा गोष्टीला म्हणजे तिला तो अनुभव शॉकिंग वाटला 2 रात्रीचा, आणि त्याला कम्युनिकेट न करता तिने जज केलं म्हणून ती निघून गेली. आता त्यानंतर मग तिला अप्रोच करायला आम्ही तिच्या घरी गेलो. सो ऍज अ कोच मी काय करते, तर मी ऍक्च्युली आय बिकम द पार्ट ऑफ देअर मॅरेज. सो घरी घेऊन गेला तो, तिच्या घरी जाऊन तिथे आम्ही भेटलो, त्याच्यानंतर बोललो. त्यांनी एक माझी ओळख वेगळी दिलेली होती, कारण डायरेक्ट तुम्ही जेव्हा मॅरेज कोच सांगता तेवढं अजून आपली सोसायटी तेवढी ऍक्सेप्ट नाही करत आहे, त्यामुळे ओळख त्यांनी वेगळी दिलेली. पण त्यांनी कसं झालं, तिचा मी कॉन्फिडन्स म्हणजे जिंकू शकले आणि त्यामुळे ती माझ्या कनेक्टमध्ये आली. जेव्हा ती कनेक्टमध्ये आली तेव्हा कोचिंग सेशन स्टार्ट झाले आणि तिला एक गोष्ट उमगत गेली की हा मुलगा काही वाईट नाहीये. ओके, ही थोडीशी एक इम्पल्सिव्ह गोष्ट त्याच्याकडनं घडली त्या दिवशी, पण म्हणजे हा तसा नाहीये की तो मला यूज करून घेणार आहे. आणि असं झालं की उरलेल्या 2 सेशन्समध्ये तिच्या आईचं पण कोचिंग करायला लागलं. रादर तिने म्हणजे मला करायला लावलं. त्यामुळे तिच्या आईने कोचिंग सेशन्स घेतले आणि देन मला वाटतंय 3 वीक्स मध्ये ती परत आली. 3 पण नाही वीक्स लागले, म्हणजे 3 सेशन्सची पण गरज नाही लागली. विदिन 2 सेशन्स, 2-2.5 आठवड्यामध्ये ती रिटर्न आली म्हणजे त्याच्याकडे, जेव्हा तिला क्लॅरिटी येत गेली तेव्हा. पण दोघांमध्ये काहीच हे नव्हता, प्रॉब्लेम नव्हता. आणि आईनेही सांगितलेलं काही चुकीचं नव्हतं, कारण तिची आई सफरर होती, लक्षात घे. कळतंय का? म्हणजे बॅकग्राऊंड बघ ना, बॅकग्राऊंड चेक मी ह्यासाठी म्हणते, हा बॅकग्राऊंड चेक जर तिचा लग्नाच्या आधी झाला असता ना, तर त्यांनी त्याच्या ऍक्शन मधनं एवढा अग्रेसिव्हनेस दाखवला नसता कॉन्शियसली. बरोबर आहे. सो अशा प्रकारे केसेस खूप, म्हणजे मटर पनीर हे तुमच्या डिवोर्सचं कारण नाही असणार ना, पण तरी ते घडलेलं आहे. लग्न झाल्यानंतर मला माझा मोठा टेडीबेअर पाहिजे आणि मी त्याच्याच बरोबर राहणार. मग तुमचे 2.5 लाख तुमची सॅलरी असो किंवा 3 लाख असो किंवा तुमचं डेझिग्नेशन काय असो, ते कुठे कामी येत आहे इफ यू आर नॉट सो इमोशनली मॅच्युअर्ड इनफ, असं मला वाटतं. म्हणजे पुढचा जरा थोडा मी बोल्ड प्रश्न विचारते की बऱ्याच वेळा असं होतं की सेक्स हा बेस मानला जातो रिलेशनचा, या कपल रिलेशन मध्ये, आणि मग अशा वेळेस काही वेळेस यावरनं पण असं होतं की वी आर नॉट हॅपी, सो लाईक म्हणजे हे नातं तुटायला तो एक पर्याय असू शकतो. आणि दुसरं असं होतं की काही वेळेस बोललं पण जात नाही, म्हणजे इफ यू आर नॉट हॅपी, तर काही वेळेस असं हे असंच असतं, हे असं वर्षानुवर्ष, म्हणजे ठीक आहे लग्न झालंय, मूल झालंय, ठीक आहे, मग आता नाऊ इफ वी आर नॉट हॅपी देन ऑल्सो इट्स ओके, असं करून ते नातं ओढलं पण जातं. तर अशा बाबतीत काही केसेस येतात का आणि असं ओपनली बोलतात का? आय वुड रिअली बी ग्रेटफुल टू द युनिवर्स की येस, डेफिनेटली माझ्याकडे येणारी प्रत्येक व्यक्ती खूप लवकर माझ्याशी कनेक्ट होते आणि मेन म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवते, त्यामुळे ओपन अप होते.
हं. कनेक्ट नुसतं होणं गरजेचं नाही, तर ओपन अप होणं आणि समोरची व्यक्तीला आपलं दुःख खूप कॉन्फिडेन्शियल लेवलला शेअर करणं ह्यासाठी धैर्य लागतं आणि तसं धैर्य आजच्या मुलांमध्ये आहे. सो सेक्स हा एक पॉइंट जरी असला की ज्याच्यामुळे किंवा फिजिकल इंटिमसीमुळे आज तुम्ही इंटिमेट नसाल, तर असे जेव्हा कपल्स किंवा इंडिव्हिज्युअल स्पाउसेस माझ्याकडे येतात की आमच्यामध्ये इंटिमसीच नाही, आम्हाला ते वाटतच नाही किंवा ते फिलिंग्सच नाही येत नवऱ्याला किंवा बायकोला, व्हॉट एव्हर इट इज, तर तेव्हा तुमच्याकडे हे तुम्ही लक्षात घेण्याची गरज आहे की कुठेतरी तुम्ही इमोशनली इंटिमेट नाही आहात आणि त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट तुमचा सेक्शुअल लाईफवरती होतोय. मी हे सगळ्यांच्याच बाबतीत म्हणणार नाही, कधी कधी तुम्हाला चॅलेंजेस सेक्शुअल लेवलला सुद्धा असू शकतात, म्हणजे तुम्ही इमोशनली कनेक्टेड आहात तरी तुम्हाला फिजिकल लेवलला काही त्रास असू शकतो. मग त्याकरता गायनेकोलॉजिस्ट आहेत, त्याकरता सेक्सॉलॉजिस्ट आहेत, त्याच्यामुळे त्याप्रमाणे तुम्ही त्या प्रोफेशनलची हेल्प घेऊ शकता. पण बरोबर आहे. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये जेव्हा सेक्स काम नाही करत आहे, तो तेव्हा त्याच्या रूट लेवलला इमोशन्स काम नाही करत आहेत. हे आपण जाणण्याची गरज आहे की आपल्याला इमोशनली इंटिमेट होण्याची गरज आहे. हं. आणि जेव्हा इमोशनल इंटिमसीचा विचार येतो तेव्हा मी हा कनेक्शनचा विचार करते की प्रत्येक पार्टनरला एक पर्टिक्युलर लँग्वेज आहे. माझा युट्यूब चॅनलवरती मी लॅक ऑफ कनेक्टिव्हिटी म्हणून एक व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ जर बघाल तर तुम्हाला ती लँग्वेज कळेल मी काय बोलतीये ते. त्यामुळे मी मराठी, हिंदी, गुजराती ही भाषा नाही बोलत आहे, मी अप्रोच बद्दल म्हणते. प्रत्येक ग्लोबल कपलमध्ये दोन्ही पार्टनर्सची वेगळी लँग्वेज असते. खूप असं रेअरली होतं की दोघांची लँग्वेज सेम आहे, पण मोस्टली 95-96% कपल्समध्ये पार्टनरची लँग्वेज वेगळी असते. आपण आपल्या लँग्वेजमध्ये अप्रोच करत राहतो त्याला किंवा तिला आणि ते कनेक्शन बिल्डच नाही होत. म्हणून पहिली पार्टनरची लँग्वेज शिका. स्वतःच्याच मतांनी, स्वतःच्याच अप्रोचनी त्याला अप्रोच करत राहाल, तो कुठेतरी शब्दांनी दुखावला जाऊ शकतो, कारण त्याची भाषा वेगळी आहे किंवा तिची भाषा वेगळी आहे. तुम्ही ते कनेक्शनच बिल्ड नाही केलं तर तो विश्वासच नाही बिल्ड होणार तुमच्या नात्यामध्ये, इमोशनल इंटिमसी तुमच्यामध्ये बिल्ड नाही होणार आणि इट इज 100% गोइंग टू अफेक्ट युअर फिजिकल इंटिमसी. तुम्ही सेक्स एन्जॉयच नाही करणार. सो रूट लेवलला कनेक्शन बिल्डिंग हाच त्याच्यावरती मार्ग आहे. अंडरस्टँड द लँग्वेज आणि लर्न युअर पार्टनर्स लँग्वेज टू बिल्ड दॅट कनेक्शन. आता मीच का करायचं असा फाजील हे आत्मविश्वास किंवा इगो नका आणू. जर तुम्ही ऐकताय की नाही आता हे आमचं रेकॉर्डिंग किंवा जे काही मी शेअर करते, सो यू टेक द चार्ज. मी ओपनली सांगतेय, म्हणजे मग त्यामध्ये असा इगो नका आणू, अरे माझ्या पार्टनरला विचारते आणि मग मी लीनाला फोन करेन, असं नका करू. म्हणजे नुसतेच आपले काय म्हणतात त्याला, हल्ली सोशल मीडिया किंवा ह्याच्यावरनं बरंच नॉलेज मिळत असतं, पण एक्झॅक्टली आपण आपली लँग्वेज समजून घेऊन काय आपल्या बाबतीत काय ऍप्लिकेबल आहे याचा विचार व्हायला पाहिजे. अगदी सोप्यात सांगू का ग गायत्री, हे कसं आहे माहितीये का, ओव्हर लर्निंग आणि अंडर ऍक्टिंग हा प्रकार आहे. इतकं नॉलेज आहे ना आता गुगल मार्फत किंवा सगळ्या वर्कशॉप्स आणि हे जे काही खंडीभर सगळं नॉलेज सगळीकडे पसरलेलं आहे, सगळेजण शिकवायला निघालेत आणि सगळेजण शिकायला रेडी आहेत. पण अगर ते उतरवलंच नाही कृतीमध्ये, त्याचा रिझल्ट कसा मिळणार तुम्हाला? सो यू आर ओव्हर लर्निंग अँड अंडर ऍक्टिंग, इट्स नॉट गोइंग टू वर्क. सो सिम्पल. म्हणजे बिचारे कन्फ्युज होऊन जातात ना, नक्की किती केवढं नॉलेज आहे, म्हणजे काय करायचंय. आणि मग आता ते मेंटल हेल्थ आणि मेंटल पीस आणि मेंटल काय म्हणू माइंडफुलनेस, अनअवेअरनेस, ह्या सगळ्या मार्फत मग आपण सायकोलॉजिकल लेवलला, सायकियाट्री लेवलला जातो आणि तिथे मग ट्रीटमेंटच्या नावाखाली आपण ट्रीटमेंट घेतो. विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द सायकोलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट अँड थेरपिस्ट आय एम टॉकिंग, की आपण त्या मार्गाला जातो आणि त्या पिल्सवरती आपण ऍक्च्युली वेगळ्या रस्त्याला लागतो. एवढं कठीण नातं करण्याची आणि स्वतःला एवढी कठीण ट्रीटमेंट देण्याची गरज आहे का, हा विचार प्रत्येकाला करायचा आहे. का सिम्पल वे मध्ये काही गोष्टी टेक्निक शिकून त्याच्यावरती काम करावं आणि हलक्या अंगाने विदाऊट पिल्स, विदाऊट एनी कॉम्प्लिकेशन्स ह्याच्यावरती काम करून आपण आनंद स्वतःही घ्यावा आणि आनंद दुसऱ्यालाही द्यावा. कारण मॅरेज इज अ पार्ट ऑफ युअर लाईफ, इट इज नॉट युअर लाईफ. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. म्हणून म्हणते सोलमेट मेड फॉर इच अदर या संकल्पना आहेत, त्या जगायला खूप वर्ष द्यावी लागतात.
प्रॅक्टिकल लेवलवरती हा माझा नवरा आहे किंवा ही माझी बायको आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ऍज अ टीम काम करायचं आहे, एवढा जरी ऍक्सेप्टन्स आला तरी तुम्ही काही छोटे छोटे चेंजेस करून तुम्ही तुमचं लाईफ सुकर करू शकता. टीम मध्ये काम करायचंय, एकत्र मिळून काम करायचंय ह्याच्यावर तिसऱ्याला इन्व्हॉल्व न करता. न व्हेरी करता. व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही चांगला संदेश दिलात. आता समजा मॅरेज कोच म्हणून जर काय करिअर करायचं असेल तर काय सांगाल? म्हणजे Welcome. काय गल्लत करायला नको. नाही, काउन्सिलर welcome. आणि कोच. वेलकम. म्हणजे आपल्या इथे मॅरेज कोच स्पेसिफिकली जेव्हा मी 2016 पासून म्हणजे गेली इतकी 27 वर्ष मी या क्षेत्रात असेल लँग्वेज ट्रेनिंगच्या, त्यामध्ये मी इन्फॉर्मली बऱ्यापैकी कोचिंग म्हणून केलं असेल. इनिशियली फक्त काउन्सिलिंग सुरुवात केलेली, पण त्यातनं जेव्हा इन्साइट आलं तेव्हा कोचिंग करायला सुरुवात केली आणि ते इन्फॉर्मल होतं. आणि 2016 पासून जेव्हा मी ऑफिशियल इंटरनॅशनल कोच फेडरेशनचं सर्टिफिकेशन घेतलं आणि कुठेतरी असं वाटलं की अरे हे कोचिंग आता ऑफिशियली आणण्याची गरज आहे, कारण मॅरेजमध्ये काउन्सिलिंग काम नाही करत आहे. तर जेव्हा ह्या कोचिंगमध्ये मी एक्सप्लोअर करायला सुरुवात केली तर आता माझ्याकडे बऱ्यापैकी मॅरेज कोचिंगचा कोर्स रेडी आहे, विच आय एम गोइंग टू स्टार्ट विदिन अ इयर. सो ज्यांना मॅरेज कोचिंग स्पेसिफिकली करायचं आहे त्यांच्यासाठी ही इन्स्टिट्यूट असणार आहे. छोटी असेल आधी, पण ज्या छोट्या पातळीवरती जे काही सुरुवात करणार आहे त्यामध्ये मॅरेज कोचेस ना जास्त संधी आहे, कारण कोचिंग बऱ्यापैकी ऍक्सेप्ट होत आहे हळूहळू. वेळ लागतो इंडियन्सना मॅरेजच्या बाबतीमध्ये, ते काउन्सिलर्सकडे आता सुद्धा बऱ्यापैकी अजून नाही म्हणतात, पण जायला लागलेत, म्हणजे हेल्प घेतात. पण त्याही पेक्षा जेव्हा तुम्ही कोचिंगशी याल तेव्हा कोचिंगमध्ये इम्प्लिमेंटेशन पार्ट येईल आणि ऍज अ मॅरेज कोच म्हणून तुम्हाला खूप जास्त करिअर करता संधी आहे. सो मी काउन्सिलर्सना सुद्धा ही म्हणजे रिक्वेस्ट आहे की इफ यू वॉन्ट टू गो टू द नेक्स्ट लेवल, डू जॉईन अस. येस. लेट्स वर्क टुगेदर. आत्ताचा ट्रेंड हा कॉम्पिटिशनचा नाहीच आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे मी कुठल्याच कॉम्पिटिशन मध्ये नाहीये, मला कोलॅबरेट करायला आवडतंय. लेट्स कम टुगेदर अँड हेल्प द सोसायटी, यु नो, हेल्प दीज मिलेनियल्स. खूप छान. ऍक्च्युली तुम्ही जे काम करत आहात ना ते एक सोसायटीसाठी म्हणजे एक सामाजिक सारखंच आहे आणि खरं तर खूप काही बोलण्यासारखं आहे, पण आपल्याकडे थोडी वेळेची मर्यादा आहे आणि पुन्हा अशाच विषयावरती मला नक्की तुमच्याशी बोलायला आवडेल. तुमचं जे उद्दिष्ट आहे की मॅरेज कोचिंग मध्ये आणखीन पुढे जायचंय आणि असेच मॅरेज कोच बनवणारी एक इन्स्टिट्यूट उभी करायची आहे, तर हे उद्दिष्ट तुमचं नक्की पूर्ण होऊ दे आणि यासाठी आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि सॉनिक ऑक्टेव्हच्या परिवारातर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते. थँक्यू. थँक्स अ लॉट. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.